नमस्कार, मी माणिक कारभार लोखंडे, राहणार बोरवण बुद्रुक, जिल्हा परभणी. मी थोडक्यात माहिती देतो. मी निसर्ग सुभाष पाळेकर निसर्ग शेती करीत आहे. हे बघा, ही एकदल आणि दुदल पिकं एकात एक 2-3 पिकं घेतो. आणि याच्या आधीच्या मी गेल्या साली 2-3 व्हिडिओवर यूट्यूबवर टाकलेले आहेत. मूग आणि कापूस आणि मका होती, 3 पिकं एकात एक होते. आता हे यंदाच दाखवतो तुम्हाला. हे सोयाबीन आहे आणि ही मधुमका आहे आणि हे मूग आहे. ही याच्यात साधी मका आहे आपल्या म्हणजे जनावरांसाठी. बघा, ही बघू शकतात. एका पूर्ण दाखवतो. ही सोयाबीन आहे, फुल्ले संगम आहे. आपलं हे पूर्ण टोटल घरचंच बियाणं आहे, काही विकत आणलेलं नाही. या सोयाबीनच्या तासात मधुमका आणि पहिली ज्वारी कुठं लंब निघाले. ज्वारी पण आपण राखली म्हणजे जनावरांसाठी कडबा होते पुढे चालू. आणि या बघा, ही मूग तुम्हाला मी रेंज पाईपाने भिजलेला आहे. आणि आपलं घरचं टोटल पूर्ण घरचंच बियाणं, काही शिकत आणलेलं नाही. आणि आपण बियाणं कमी पडलं होतं, म्हणजे टाकताच बियाणं आपण कमी टाकलं होतं. मग जरा तूट झाली तर हे मागून आता ही लवकर येणारी जात लावली. मिसळा झालं तरी आपला काही घरी याची काय हार्वेस्टिंग करता येत नाही घरी सोयाबीनचं काही ते. बघा, ही पूर्ण टोटल दाखवतो तुम्हाला. एकदल दुदल घेतो. गेल्या साली कापूस मूग घेतलेला होता, मका भरपूर कापसाचं गेल्या साली उत्पादन झालं. आणि यंदा बघा तुम्हाला पूर्ण टोटल शेती दाखवतो. हे बघा, पाऊस भरपूर नसून पण आपलं पीक एकदम चांगलं आहे. रोगराई नाही, काही नाही. थोडी गरमी झाल्यामुळं ही जी रोगराई झाली का, ही गरमी झाल्यामुळं झाली. बघा, काहीच नाही. आता हे क्लिअर होणार आहे. याला पाऊस भरपूर पाहिजे आणि याच्यावर जीवामृतच्या फवारण्या घ्यायच्या. जीवामृत आणि ताक काहीच नाही त्याला. बघा, ही कशी छान शेती दिसते. बघा, 1 रुपया बी खर्च नाही. फक्त याला एकदा 500 लिटर जीवामृत दिलं आणि सेलरी टाकलेली एकदा. अजून काही याला फवारणी नाही, म्हणजे जीवामृतची. आता जीवामृत केलंय, आता फवारणी चालू करायची. आता हे काय घोण्यावर आलाय. मग बघा टोटल दाखवतो.